मग समीर सरांनी बघितले की चिकन शिजले का नाही? समीर सरांनी घेतला की लिंबू कांदा कापायला? कट नाही हो मला कट नाही हो मला. तुम्हाला घ्या मग तुम्हाला घ्या तुम्हाला घ्या तुम्हाला घ्या मला द्या की. तुला घे हा घे. मला काय दिलं नाही मला का नाही. रोहित सर जेवण कसं झालंय? एकदम क्लास, खट्ट झाले ना का? एकदम क्लास. विषय हार्ड आहे ना? विशाल समीर सर खरं झाले का? समीर सरांनी कुठला पुरस्कार दिला पाहिजे मला सांगा बरं जरा तुम्ही. त्यांना पद्मश्री द्या. जेवण बनवल्याबद्दल काय? समीर सर बोला की. स्वतःला तेवढं जास्त घेऊ नका बनवलंय म्हणून, सगळ्याच बी वाढा. नाही तुम्ही आपलं स्वतःला घ्यायला जास्त. हा इकडे बी घाला. भाऊ हा. कशी वाटली रशीची क्वालिटी आमची? एक नंबर क्वालिटी. तिरंगा हॉटेलवाल्याला पण जग मारते, मला एवढं कळतंय बघ. काय सांगता? क्वालिटी एवढं क्वालिटी करतो मी. हॉटेल एक नंबर. तिरंगा हॉटेलचे जर शाखा नंबर 2 काढले तर नाही सगळे गिराय तिकडे इकडे येणार आहे बघ, लक्षात ठेव. काय सांगताय? 100% यायला सपला की विषय. संपला विषय. आणि दुसऱ्या दिवशीची गुड मॉर्निंग झाली की आमची. आणि सम्या बघा कसा कुंभकर्णाक झोपलाय. आणि रूमच्या बाहेर येऊन निसर्गरम्य वातावरण बघायला मी चालू केलं बघा. आणि बाकीचे कसे झोपल्यात जरा बघूया म्हणलं. झाल्या का नाही? आणि हे किरण सर बघा दात घासायला कसं डोंगरावर जाऊन बसले बघा बरं. आणि तोपर्यंत म्हटलं दुसरे मेंबर काय करतात बघून येऊया. आणि रोहित सर आंघोळ करून फ्रेश होऊन कपडे घालून बघत होता आरशात आपला शर्ट कसा दिसतोय. आणि अक्षय सरांचं आणि समीर सरांचं पण आवरून झालं होतं बघा. आम्ही जेवायला लागलो तोपर्यंत रोहित सर म्हणताय आम्हाला आवरा लवकर जायचं आहे घरला. आणि आवरून झाल्यानंतर सगळेजण बसलो की गाडीत आणि चाललो पलूसच्या दिशेने. आणि केले की सगळ्यांनी आदर्श लॉजिंगला बाय बाय. आणि माझा मिनी ब्लॉग जर आवडला असेल ना तर लाईक करा, शेअर करा.